नमस्कार. कॅप आणि कोटा राऊंड 2चं सविस्तर वेळापत्रक MHA-FYJC-admissions.in या वेबसाईटवर आपल्याला सविस्तर पाहायला मिळेल. परंतु ते वाचत असताना आपल्या एक लक्षात यायला पाहिजे की प्रत्येक गोष्टीचा नेमका अर्थ काय असणारा आहे. तर यामध्ये आपण पेज ओपन केलं, इथं ऍडमिशन शेड्यूलला क्लिक करूया. त्यानंतर इथं पहा ऍडमिशन शेड्यूल्ड फॉर राऊंड 2 म्हटलेला आहे. याला क्लिक करूया. हे पहा इथं आहे. शिक्षण संचालनालय माध्यमिक व उच्च माध्यमिक महाराष्ट्र राज्य पुणे इयत्ता 11वी केंद्रीय ऑनलाईन प्रक्रिया सन 2026-27 नियमित फेरी क्रमांक 2चं वेळापत्रक. आता मध्ये जो कॉलम आहे तो कालावधी आहे, म्हणजे तो टाइम दिलेला आहे त्यांनी, टाइम शेड्यूल्ड आहे. आणि इकडं डाव्या बाजूला कॅप प्रवेश कार्यवाही व सर्वसाधारण बाबी, तसंच उजव्या बाजूला कोटा प्रवेश कार्यवाही व सर्वसाधारण बाबी. म्हणजे ज्यांना कॅपमधून प्रवेश घ्यायचा आहे त्यांनी याकडेच फोकस करावा, आणि ज्यांना कोटामधून प्रवेश घ्यायचा आहे त्यांनी कोटाकडं. पण काही विद्यार्थी कॅप अधिक कोटा ऍट अ टाइम ते अप्लाय करू शकतात, त्यामुळे कुठेही अडचण येत नाही. आता इथं कालावधी आपण बघूया. 6 जून 2026 सकाळी 8 ते 9 जून 2026 सायंकाळी 6 वाजेपर्यंत. म्हणजे इथं जो टाइम शेड्यूल्ड आहे तो 4 दिवसाचा आहे. त्याच्या पाठीमागं नेमकं कारण काय ते आपण बघूया. आता कॅपसाठी विशेषतः बघूया. नवीन विद्यार्थ्यांची नोंदणी आणि भाग 1 मधील दुरुस्ती करणे. म्हणजे ज्यांनी आज अखेरपर्यंत रजिस्ट्रेशन केलेलंच नाही असे सर्व विद्यार्थी नोंदणी करतील, भाग 1 मधील दुरुस्ती करतील, म्हणजे भरतील. त्यामध्ये काही तुम्हाला शंका असेल तर तुम्ही त्या दुरुस्त्या करू शकता आणि फॉर्म लॉक करू शकता. त्यानंतर विद्यार्थी पसंती क्रम अर्ज भाग 2 भरणे. म्हणजे इथं अर्ज भाग 2 हा सर्वांसाठीच असणार आहे. ही प्रक्रिया सर्वच विद्यार्थी करू शकतात, लक्षात घ्या. अर्ज भाग 2 भरणे आणि लॉक करणे. यामध्ये विद्यार्थी किमान 1 आणि जास्तीत जास्त 10 कनिष्ठ महाविद्यालयांचे पसंती क्रम भरू शकतात. हे आता तुम्हाला माहीत झालंय. विद्यार्थ्यांना त्यांच्या पसंती क्रम, गुण आणि अर्जामध्ये दिलेल्या लागू आरक्षणानुसार कनिष्ठ महाविद्यालय दिले जातील. आता इथं बऱ्याच वेळा होतं की पसंती क्रम म्हणजे पहिल्यांदा कॉलेज, त्याचा कट ऑफ, त्याच्या व्हॅकन्सी, आणि मग मागणी केल्यानंतर त्या विद्यार्थ्याचे गुण, आणि तो जर अर्जदार जर त्याचं आरक्षण असेल तर त्या आरक्षणानुसार. पण बऱ्याच वेळा असं होतं की त्याचं मूळ आरक्षण तसंच राहतं, आणि जर त्याचे मार्क्स चांगले असतील तर त्याला वेगळ्या कॅटेगरीमधून सुद्धा प्रवेश कॉलेज दिलं जाऊ शकतं. त्याला अलोकेटेड कॅटेगरी असं म्हटलं जातं. हे आपल्याला माहीत असायला पाहिजे. आणि तुमचा मूळ कॅटेगरीचा जे काय फॅसिलिटीज असणारे आहेत त्याचे काय क्रायटेरिया असतील ते तुम्हाला पूर्ण करावे लागतील. पण मूळ प्रवर्ग कधीही बदलत नाही, त्या फॅसिलिटी सगळ्या तुम्हाला मिळणार. प्रवेश अर्ज लॉक करणे आवश्यक आहे. म्हणजे ह्या ऍक्टिव्हिटी 6 जून ते 9 जून या कालावधीमध्ये करावायच्या आहेत. कोटा तुम्ही वाचू शकता. त्यानंतर 10 जून ते 12 जून, म्हणजे 10, 11, 12 3 दिवसामध्ये अलॉटमेंट प्रोसेस असणारी आहे. म्हणजे इथं जे पसंतीक्रम, गुण, अर्जामध्ये दिलेल्या लागू आरक्षणामध्ये जर असेल तर ह्या सगळ्या गोष्टींचा प्रोसेस, अलॉटमेंट प्रोसेस ही 10 जून ते 12 जून 2026 या कालावधीमध्ये केली जाणार आहे. त्यानंतर 13 जून 2026 रोजी सकाळी 10 वाजता, 13 जून 2026 रोजी सकाळी 10 वाजता विद्यालयांचं, उच्च माध्यमिक विद्यालयांचं वाटप केलं जाणार आहे. म्हणजे अलॉटमेंट केली जाणारी आहे. म्हणजे कॅप राऊंड 2ला जे इलिजिबल असणार आहे त्या मेरिटप्रमाणे त्यांना त्यांच्या लॉग इन मधून ते कॉलेज कोणतं मिळालेलं आहे ते त्या दिवशी तुम्हाला पाहायला मिळेल. पोर्टलवर फेरीसाठी कनिष्ठ महाविद्यालय वाटप यादी प्रदर्शित करणे, म्हणजे ती कॉलेजला पाहायला मिळणारी आहे. विद्यार्थ्यांच्या लॉग इन मधून प्रवेशासाठी वाटप केलेल्या कनिष्ठ महाविद्यालयांचा तपशील प्रदर्शित करणे. म्हणजे त्या दिवशी तुम्हाला लॉग इन मधून गेल्यानंतर किंवा विदाउट लॉग इन मधून जरी गेला अलॉटमेंट लिस्टमध्ये तर तुम्हाला
ऍप्लिकेशन नंबर टाकला आणि सर्च म्हटलं तर ते कॉलेज कोणतं मिळालेलं आहे त्याच्या डिटेल्स सगळ्या तुम्हाला पाहायला मिळतील. त्यानंतर प्रवेश फेरीसाठी कट ऑफ यादी प्रदर्शित करणे पोर्टलवर प्रसिद्ध केले जाईल. म्हणजे 13 जूनला ही कट ऑफ यादी पुढच्या फेरीसाठी जाहीर केली जाणारी आहे, लक्षात घ्या. त्यानंतर 13 जून 2026 दुपारी 12 ते 16 जून 2026 रोजी सायंकाळी 6 वाजेपर्यंत, म्हणजे इथं 13, 14, 15, 16 4 दिवस पुन्हा इथं प्रोसेस ही चालणारी आहे. प्रत्यक्ष तुम्हाला प्रवेश प्रक्रियेसाठी 4 दिवसाचा कालावधी दिलेला आहे. वाटप केलेल्या कनिष्ठ महाविद्यालयात सहमत असल्यास विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी पुढे जा, म्हणजे त्याचा इंग्रजीमध्ये अर्थ आहे प्रोसीड फॉर ऍडमिशन. कन्फर्म घ्यायचा असेल तर जा, नसेल तर नाही गेलं तर पुढच्या राऊंडला तुम्हाला चान्स मिळू शकतो. मग कॉलेज 1 ते 10 प्राधान्यक्रमापैकी कोणतंही मिळालं तरी, म्हणजे प्रवेश घ्या, घेऊ नका. कागदपत्र पडताळणीसाठी वाटप केलेल्या महाविद्यालयात उपस्थित राहणे, विहित शुल्क भरणे इत्यादी. विद्यार्थ्यांना वाटप केलेल्या कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेश निश्चित करणे, म्हणजे इथं प्रवेश निश्चित करणं हा एक कालावधी तो 13 ते 16 जूनचा असणारा आहे. आता इथे एक त्यांनी वाक्य टाकले पहा, महाविद्यालय लॉग इनवर प्रवेशाची पुष्टी, म्हणजे तुम्ही प्रवेश घेणार असाल तर त्याला सहमती द्यायची, म्हणजे प्रोसीड फॉर ऍडमिशन करायचं. काही अर्ज भाग 1 मध्ये काही गोष्टी चुकल्या असतील, मिस्टेक झाल्या असतील तर त्यामुळं तो तुम्ही नकार देऊ शकता, तो रिजेक्ट मध्ये जाऊ शकतो. आणि प्रवेश रद्द करणे, म्हणजे घेतलेला प्रवेश देखील तुम्ही समजा यापूर्वीच्या फेरीला घेतला असेल किंवा ह्या चालू फेरीमध्ये घेतला असेल तर 13 जून ते 16 जून या कालावधीमध्ये तुमचा प्रवेश रद्द केला जाऊ शकतो. हाच कालावधी असतो. म्हणजे प्रत्येक प्रवेश फेरीच्या वेळेस प्रवेश रद्द करण्याचा किंवा करण्याची मुभा ही त्या त्या विद्यार्थ्यांना दिली जाते. त्यानंतर 17 जून कनिष्ठ महाविद्यालय संबंधित कामकाज, म्हणजे ते कॉलेजशी निगडीत आहे, याचा आपल्याला काही संबंध नाही आहे. 18 जून 18 जून 2026 रोजी सायंकाळी 6 वाजता डेटा प्रोसेस तिसऱ्या फेरीचे वेळापत्रक जाहीर करणे, म्हणजे 18 जूनला हे तिसऱ्या फेरीचं वेळापत्रक हे जाहीर केलं जाणार आहे. आणि 19 जून 2026 रोजी सकाळी 11 वाजता रिक्त जागा प्रदर्शित केल्या जातील, त्या पुढच्या फेरीसाठी असणाऱ्या आहेत. मित्रांनो, कॉलेज जे असणार आहे त्यांनी सांगितले की 15 जुलैपूर्वी कॉलेजेस चालू करा. जर त्याच्या आतच तिसरी फेरी किंवा चौथ्या फेरीच्या वेळेस जर 75% विद्यार्थी भरले असतील तर कॉलेजेस सुरू करा म्हणून तसे आदेश त्यांनी दिलेले आहेत. म्हणजे लास्ट डेट जी असणार आहे ती 15 जुलै, त्याच्या आत कॉलेजेस यावर्षी चालू होणार, यामध्ये कोणतीही शंका असणार नाही. आता हे झालं शेड्यूल, म्हणजे कालावधी आणि काय ऍक्टिव्हिटी विद्यार्थ्यांनी आणि कॉलेजने करावायच्या आहेत. टीप काय दिली आहे ते बघूया आता. या फेरीमध्ये सर्व विद्यार्थ्यांचे प्रवेश अर्ज, या फेरीमध्ये नीट वाचा, सर्व विद्यार्थ्यांचे प्रवेश अर्ज अनलॉक करण्यात येणार असल्याने सर्व विद्यार्थ्यांनी त्यांचे प्रवेश अर्ज भाग 1 व 2 लॉक करणे अनिवार्य आहे. इथं सांगण्याचा एक अर्थ असावा असं मला वाटतंय की या फेरीमध्ये सर्व विद्यार्थ्यांचे प्रवेश अर्ज अनलॉक करण्यात येणार आहेत. आता सर्व विद्यार्थी म्हणजे यापूर्वी प्रवेश घेतलेले आहेत का? कारण प्रॉब्लेम असा झालेला आहे की डॉक्युमेंट्स, गुणपत्रिका आणि शाळा सोडल्यात दाखला काही विद्यार्थ्यांना आता मिळालेला आहे. त्यामुळं त्यांच्यासाठी प्रवेश अर्ज म्हणजे अर्जाचा भाग 1 हा अनलॉक केला जाणार आहे, दुसरा तर करणारच आहेत. तर तिथं काही डॉक्युमेंट्स अपलोड करावे लागत असतील तर या विद्यार्थ्यांच्यासाठी स्पष्ट असं काय नाही, पण तो शंका येते की इथं या विद्यार्थ्यांना डॉक्युमेंट्स जी राहिलेली असणार आहेत ती कदाचित अपलोड करण्यासाठी संधी असणारी आहे. आणि तिथं तो फॉर्म अर्ज भाग 1 लॉक तुम्ही करू शकता. म्हणजे हा एक यातला महत्वाचा भाग असणारा आहे. म्हणजे हे विद्यार्थी पालकांनी सविस्तर वेबसाईटवर जाऊन जर वेळापत्रक पाहिलं तर मला वाटतं हे तुम्हाला नीट समजू शकेल. पण ह्या वाक्याचा अर्थ प्रत्यक्ष आणखीन अनाउन्समेंट किंवा हायलाइट्समध्ये काय सूचना येत आहेत का, त्या आपण पुढच्या वेळेस बघूया आल्या तर. पण अंदाज तो आहे की इथं कदाचित डॉक्युमेंट्स अपलोड करायला ते अनलॉक करणार आहेत. ठीक आहे, हे शेड्युल्ड आहे, सविस्तर आहे, म्हणजे फारसं कॉम्पॅक्ट इथं शेड्युल्ड दिसत नाहीये.
त्यामुळं वेळेमध्ये महाविद्यालय सुरू होतील अशी अपेक्षा ठेवायला काही हरकत नाही. इथं आपण थांबूया. धन्यवाद.